नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी भरलेली मिरची दाखवणार आहे। इथे मी अशी जाड मिरची घेतलेली पोपटी कलरची। तुमच्याकडे दुसरी मिरची असेल, याच्यापेक्षा लहान असेल, ती सुद्धा तुम्ही भरू शकता। तर आता आपण मिरचीला आधी पोटामध्ये चीर देऊन घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने चीर देऊन द्यायची आहे आणि यातल्या सगळ्या मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। बघा, सगळ्या मिरच्या मी अशा पद्धतीने चिरून घेतल्या आहे आणि हे असं काढून घ्यायचं। खूप तिखट मिरची नसते, त्यामुळे हातांना काही जास्त तिखट लागणार नाही, पण तिखट मिरची असेल तर चाकूनेच काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या मिरच्या काढून घेतल्या। इथे मी मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला मिरचीच्या पोटामध्ये थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं असं, म्हणजे मिरचीचा तिखटपणा निघून जातो। सगळ्या मिरचींना आपल्याला असंच मीठ लावून घ्यायचे। हे बघा, पुन्हा दाखवते। अशा पद्धतीने सगळ्या मिरचींना मीठ लावून घ्यायचं। मिरची भरण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, कोथिंबीर घेतली आणि बाकी मसाले आपण कढईमध्ये टाकणार आहोत। तेल न टाकताच आपल्याला इथे बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचे। जवळजवळ 1 ते 2 मिनिटं छान भाजून घ्यायचे आणि बिना तेलाचंच भाजायचे। हे बेसन पीठ हे छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। यात आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचे। त्यात थोडं तुम्ही जिरे पावडर पण घालू शकता। मी इथे जिरंच घातले आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचे। त्यात आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आणि हे सुद्धा एकजीव करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर यात कोथिंबीर घालायची। कोथिंबीर ही भरपूर घालायची आहे। हे बघा, छान मिक्स झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून देणार आहोत। गॅस बंद केल्यानंतरच मीठ घालायचे, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही कोथिंबीरीला आणि पिठाला। आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे। थोडासा चाट मसाला। आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। हे बघा, आपण असं कोरडंच पीठ भरून घेणार आहेत आणि चमचाने का भरतोय तर अगदी पोकळ भरायचं आहे आपल्याला, दाबून दाबून भरायचं नाहीये, नाहीतर पीठ मध्ये कच्चं राहून जातं। हे बघा, हलक्या हाताने असं दाबून घ्यायचंय फक्त। परत दुसरी मिरची सुद्धा मी तशीच भरणार आहे, पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा पद्धतीने छान अशा मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। बऱ्याच वेळेस भाजीचा प्रश्न पडतो, तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत अशा भरलेल्या मिरच्या करू शकता। पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहे। आता गॅसवर कढई ठेवायची। आता आपल्याला ह्या मिरच्या कढईमध्ये छान अशा परतून घ्यायची। इथे 1 टेबलस्पून मी तेल टाकून घेतलेले, त्यावर आता आपल्याला ह्या मिरच्या अशा ठेवून द्यायच्या आहे। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या ठेवून द्यायच्या आहे। पिठात तेल टाकलं नव्हतं, म्हणून आता आपण काय करायचे, थोडं थोडं तेल या पिठावर सोडत जायचे। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण पिठावर तेल सोडत जायचे, म्हणजे ते आपोआप मिरचींमध्ये मुरतं आणि मिरची छान तळल्या जाते किंवा परतल्या जाते। हे बघा, हे बघा, पूर्ण मिरच्यांवर मी हे तेल टाकून घेतलेले आहे। पिठामध्ये तेल घालण्याची गरज येत नाही आणि मिरच्या छान अशा पोकळ पद्धतीने भरल्या जातात। मिरची आपल्याला अशी उलटी सुलटी करत जायची आहे। हे बघा, मी सगळ्या मिरच्या अशा एका साईडला करून घेतल्या आहेत, छान अशा तळल्या जातात त्या। हे बघा, तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता, तव्यावर सुद्धा खूप छान लागते। आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन रेसिपी बघायला मिळतं। अशा मिरच्या खरपूस तळल्या जात आहेत, बघू शकता तुम्ही। एक उलटी एक सुलटी ह्या ह्या दिशेने सगळ्या मिरच्या ठेवत जायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत। मला इथे हे 3 पळी तेल लागलेलं आहे। मी थोडं थोडं तेल टाकत आणि मिरच्या करून घेतलेल्या आहेत। त्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, हे उरलेलं थोडंसं पीठ आहे ना,
हे भुरभुरायचे आणि 1 मिनिटासाठी हळूवारपणे परतवत जायचे, म्हणजे झाल्या आपल्या मिरच्या। अशा भरलेल्या मिरच्या तयार झाल्या आहेत, बघू शकता तुम्ही। खूप छान अशा तेलावर त्या परतून झाल्या आहेत। पोटात सुद्धा मिरच्या बिलकुल कच्च्या राहिलेल्या नाही आहेत, खूप छान तेलामध्ये पीठ पुन्हा भाजलं गेलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मिरच्या करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू।